स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर आम्ही रात्री खूप उशिरा आलो तिकडनं मोठ्या घरून आणि आई बाबा पण आले रात्रीच, खूप उशिरा आले. आई बाबांना तिकडेच थांबायचं होतं, कारण की ते सर्व खूप आग्रह करत होते तिकडेच थांबा थांबा, पण बाबांच्या गोळ्या विसरल्या होत्या घरी, त्यामुळे परत ते आले. आणि मग आता बाबांचं सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला, आईचा बाबांचा आमचा सर्वांचा नाश्ता झाला. आज आमच्याकडे पाणी येणार होतं, त्यामुळे मी सकाळी काही ब्लॉग चालू केला नाही आणि नाश्ता वगैरे झाला, माझा स्वयंपाक चालू होता तेवढ्यात पाणी आलं. तर आणि बाबांचं काय काम चालू आहे मी तुम्हाला दाखवते. सकाळी सकाळी बाबा एक काम करतायत. तर हा, बाबांनी आमच्यासाठी बॉटल शिवली पाण्यासाठी, पाणी थंड पिण्यासाठी, ते लटकवायसाठी मी केले हवेत. आणि हे सर्व जीन्सच्या कपड्याचं शिवले बघा. माझी जुनी पॅन्ट संघर्षची जुनी पॅन्ट होती, तर जुन्या पॅन्ट पासून त्यांनी किती छान बेल्ट वगैरे शिवलाय. हा पट्टा इकडचा, हा पट्टा त्यांनी काढून केला. छान झालं ना. आणि संघर्षच्या पप्पाचं बाहेर काम चालू आहे. आमची मागच्या वेळेस पाण्याची टाकी फुटली होती, त्याला एमसील लावण्याचं काम चालू आहे यांचं. तर चला टाकीला लावायचं एमसील. बाहेरून लावलंय त्यांनी, पण मधून लावता येत नाही. थोडस दिसतंय का? एवढं मोठं लावायची गरज नव्हती. एवढी तक केली, इतकी धावपळ केली आणि पाणी गेलं. आता सोडते ना, पण असंच झालं होतं. आता उद्या सोडतील, एक दिवस आज सोडतील. काय प्रॉब्लेम झाला असा? 13 एप्रिलला पाणी सोडलं तर असं झालं, थोडंसं आलं आणि नंतर गेलं पाणी. काय धावपळ करून वरतून टाकी खाली आणली. टाकी खाली काढली. बाबा एकदम पॅक शिवलेत, मम्मी अजून पॅक शिवतात खालून पण. त्यांनी काय केलं, खाली पाय एकदम भारी शिवला आणि हाताची कलाकारी. फिनिशिंग एकदम कट टू कट. आता तुम्ही असं पाणी पिता ना, आता याच्यातलं थंड पाणी प्यायचं. लय गार. पहिले एकदा बाबांनी त्या मोठ्या मिरिंडाच्या बाटलीला बारदन लावलं होतं. बारदन पूर्वी लोक असेच करायचे, बारदन लावायचं. तर आमचं पाणी तर गेलं, पाणी काही भरलं नाही. मागच्या वेळेस सारखंच झालं. 500-700 लिटर पाणी भरलं आणि गेलं. आता पाणी केव्हा येईल काही भरोसा नाही. पण आता आईला आणि बाबांना जायचे, तर आम्ही बसलो जेवण करायला. इकडे आई बसली, इकडे वरती बाबा बसले. जेवणामध्ये आज बनवले बटाट्याची भाजी, खीर आणि पोळी. काल काही बनवायचं होतं जेवायला, तर काल आई बाबा तिकडे गेले, तर तिकडेच थांबले. कालही काही करणं नाही झालं. आणि आज काय करायचं होतं, तर आज त्यांची चालू घरी जाण्याची घाई. तर मग मी आणि आमच्याकडे आज पाणी पण होतं, पाण्याची गडबड, त्यामुळे काही नाही, साधा स्वयंपाक केला. थोडीशी खीर केली, बटाट्याची भाजी आणि पोळी. चला आता आम्ही जेवण करतो. आई म्हणती भाजी खूप छान झाली, काही घाई गडबडीत स्वयंपाक केलाय मी. तर चला, तर आमचे जेवण वगैरे झाले. आता आम्ही चला डाळिंब तोडायला. आवीसाठी डाळिंब द्यायचे. आमच्या घरी लग्न होतं तेव्हा आवी आला होता, तर त्यांनी झाडाला डाळिंब बघितले, तर त्याला खूप आवडले. आणि तसंही तो व्हिडिओमध्ये बघत असतो, तो मला नेहमीच म्हणतो, आता तुम्हाला डाळिंब आण. पण जेव्हा जायचा टाईम असला ना तिकडे, तर तेव्हा ते कच्चेच असतात. आणि आवी आला तेव्हाही कच्चेच होते. इथे 2-3 डाळिंब होते थोडेसे मोठे झालेले, तर त्यामधले 2 डाळिंब तोडले संघर्षनी. हे जरी मोठे दिसत असले तरी हे अजून कच्चेच आहेत ते. आता सध्या थोडंसं पिवळसर रंग होत आहे त्याचा, तर ते गुलाबी निघतील. आणि जास्त कवरचा रंग बदलला तर तेव्हा ते डार्क लाल निघतात. तर आई बाबा आता निघालेले आहेत, त्यांच्या गाडीचा टाइम होत आहे. गलेत बाहेर जाऊन उभे, त्यांना खूप घाई होते. जायचं म्हटलं ना 2 तासापासून अगोदरच स्टेशनला जाऊन बसतात ते. त्यांना म्हटलं थांबा थांबा, ते दुकानाच्या बाहेर उभे राहिलेत पिशव्या वगैरे घेऊन. चला, दोन्ही रिक्षावाले नव्हते तिथं, ते म्हणजे कोणाकडे पाठवतो. आली का? पप्पाने फोन करून रिक्षा आल्याला बोलवलंय. $60. हाँ भाई.
चला बसून दिलं त्यांना. चला माझ्या मम्मी पप्पाचे मम्मी पप्पा गेले मम्मी पप्पाचे मम्मी पप्पा. मम्मीचे मम्मी पप्पा गेले. आणि तुमचे मामा मामी गेले. हा माझे फादर इन लॉ मदर इन लॉ. मम्मी म्हटली ती लिंबू पाणी करून देते उन्हाचं, पण काय ऐकलंच नाही. धावपळ आता 2 वाजले आणि त्यांची गाडी 3 वाजता आहे. ते लवकरच जातात घरी, घरूनच लवकर निघतात. असं स्टेशनवर जायचं आता मम्मीचे आई वडील गावाला गेले तर मम्मीला करमणार नाही, मम्मी काही जेवणार नाही. आता आम्ही दोघं जेवू. कारण कसं आहे मित्रांनो, मम्मी आहे ना त्यांच्या आई पप्पा सोबत जेवली. म्हणूनच मी जेवले त्यांच्यासोबत. म्हणून आता आम्ही जेवू. आम्ही काही काय नाही. बापले का जेवू, हे बापले का मम्मी बापले पप्पा का आता जेवू. मम्मी उद्या झाली तर मम्मीला आपण काहीतरी सरप्राईज देऊ. ओके. काय बनवलं? तर फ्रेंड्स इकडं बाबांनी बॉटल बनवली ना, आता यायचं मम्मी पाणी पिऊन बघू. मला बाबांनी दे. लगेच थंड थंड पाणी. ही शिवून झाली बॉटल, तेव्हाच बाबांनी सांगितलं की पाण्याची बॉटल भरून ठेव. हे बघा किती थंड पाणी आता संघर्षला देते प्यायला. अरे वा, हाताला थंड लागते घालून. एक तांबे पण पेशील. बस झालं एवढं. झालं थंड? खरंच थंड झालंय. हा थंड झालं एकदम. थंड झालं. तर फ्रेंड्स आता इतक्या अर्जंट मध्ये आई बाबा गेले आणि पाणी पण आलं. आम्ही थोड्या वेळ बसलो, मम्मी आराम करत होती तर पाणी आलं. थोड्याच वेळ बसलो लगेच पाणी आलं. आता पाणी भरायचंय, ऊन झाले खूप. लाईट गेलंय, पाण्याचं खूप लाईट झालंय. द्या अजून. पप्पा मम्मीला मदत करते कपडे घ्यायला. सगळे झाड कसे झाले रे, ज्यांना ज्यांना पाणी मारलंय. पाणी भरून झाल्यानंतर आम्ही बाहेरच्या ओट्यावर कपडे धुतले, सर्व झाडांना पाणी मारलं. त्यानंतर सर्व कामं आवरले आणि संघर्ष आता बसलेला आहे दुकानात आणि आम्ही बसलेलो आहोत पोर्चमध्ये. 2 दिवस आईवडील आलेले होते तर छान वाटत होतं. आणि त्यानंतर आज ते गेले त्यांच्या घरी, तर मला काही करमत नव्हतं. त्यामुळे हे मला म्हटले चला आपण बाहेर बसू. इथे खूप झाडं लावलेले आहेत मी पोर्चमध्ये, तर त्यामुळे खूप थंड हवा येते आणि इथे बसायलाही खूप छान वाटतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.